आणि आता बघूया सविस्तर बातमीपत्र। सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेत। प्रफुल्ल पटेल देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। देवगिरी बंगल्यावर सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या आहेत। जुई, अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी देवगिरी त्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत। त्यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल देखील आहेत। खरं तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज जर आपण पाहिलं तर मग धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या त्यांचं जे नामनिर्देशन पत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर खरी माहिती दिली नाही, त्यांच्यावरती माहिती दडवली होती अशी तक्रार करण्यात आली होती। आणि या प्रकरणी परळी फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली आहे। त्यामुळे येत्या 24 फेब्रुवारी रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याची माहिती देखील मिळते। मात्र त्याआधी धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत। आपण पाहतोय सुरेश धस असतील, विरोधक असतील, अंजली दमाने असतील, हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत। वारंवार ते धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, परंतु अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांचा राजीनामा का घेत नाहीयेत असा सवाल आणि दबाव आता विरोधक टाकू लागले आहेत। त्यामुळे या सगळ्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी धनंजय मुंडे गेले असावेत अशी जी चर्चा आहे ती आता रंगू लागली आहे। सौरभ, जुई, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।